Agak baik kau guli ke tes kau ke bukit ini. Dia latar zapuk zapuk wadah terata iga. ही बिग बॉसची ट्रॉफी बघून तुम्हाला कशाची आठवण होत असेल? नक्कीच तुम्ही ओळखला असेल झापूक झुपूक फेम आणि गोलीगत धोका फेम बिग बॉस विजेता सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे आणि आपण त्याच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहे. सूरज, पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन. ई टी व्ही भारतमध्ये स्वागत. आणि आता सुरुवातीपासून कसा होता प्रवास बिग बॉसच्या घरात आणि आत्ता ट्रॉफी जिंकल्यानंतर काय मनात भावना आहेत? सुरुवाती दिवशी असं वाटत होतं की मला जमायचं नाही. मी दल पण घेतलेला भेट होतो घरात जायच्या आधी की कसं होईना आपलं, कोण मला समजून घेईन का, कोण नाही घ्यायचं समजून. पण जाऊ द्या, देवाच्या दयाने अख्ख्यांनी मला घरातल्या फॅमिलीनी सपोर्ट केला बिग बॉसच्या. तर मी मानलेलोच की मी बिग बॉसची टॉपी जिंकणार 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 आणि जिंकलो. तुझा हाच कॉन्फिडन्स लेवल आहे, आत्मविश्वास, त्याच्यामुळं तू इथपर्यंत पोचलास आहे. पण तुला जेव्हा पहिला फोन आला होता त्यावेळी तुझा विश्वास बसला आणि त्यावेळी काय रिॲक्शन होती? तुझी बहीण होती, त्यांना काय तू सांगितलं? त्या टायमिंगला माझा विश्वास नव्हता बसला की मला फोन बिग बॉसचा आलाय. त्या टायमिंगला मला ना असं वाटलेलं की कोणतरी असंच टिंगर करतंय, फसवतंय, काय काय लोकांनी फसवलंय ना असं वाटायचं. मग नंतर मी क्रिकेट खेळताना 2-3 फोन आलं, मग उचललं, बघू सांगतो तुम्हाला. तर नंतर व्हॉलीबॉल खेळत होतो. त्या टायमिंगला व्हॉलीबॉल खेळत होतो तेव्हा फोन आला बाच्याकडे देतात. बाचा बोलला की असं असं आहे. मग बाचा म्हणला चालतंय. मग आमचं अख्ख्या फॅमिलीत म्हणजे घरने बसलो की डिस्कशन केलं की असं असं हाय तर जाऊ. तू घरात आल्यानंतर तुला सगळ्यांनी हलक्यात घेतलं, म्हणजे तुला हा टास्कचा गेम आहे पण तुला यातला गेम कळत नाही. पण आज तू बाजी मारला आहेस आणि तुझं जे घरातलं जे वागणं होतं, साधेपणा, भोळेपणा, तो महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड आवडलेला आहे. आणि तुझा तो साधेपणा याच्यावरती म्हणजे ते प्रेम केलं आणि त्याचंच वोटिंग मिळालं. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं किंवा महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगशील तू? त्यांना माहिती सूरज चव्हाण साधा सिंपल राहतो पण लय कडक असतोय. आणि त्यांनी मला इतकं प्रेम दिलंय, मत दिलं, परत वोटिंग जास्त केल्या, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून काळजापासून आभार मानतो. एक अतिशय आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे आता तू गावखेड्यातून आला आहेस आणि आत्ता आज ट्रॉफी जिंकलाय बिग बॉस सारखी मोठी. अजून हे शहरी भागातील काही मुलामुलींचं वर्चस्व आहे अनेक विविध क्षेत्रामध्ये. गावखेड्यातील आपले जे बांधव आहेत त्यांना एक भीती असते. टॅलेंट असते, गुणवत्ता असते, प्रश्नच नाही, पण भीती असते आणि एक न्यूनगंडापणा असतो. तर याबद्दल तुझ्या गावखेड्यातील भाऊ बहिणींना काय सांगशील तू? तुम्हाला एकच सांगतो, भ्यायचं नाही कधी, करायचं म्हणजे करायचं, ही जिद्द ठेवायची. आपल्याला आपण करणार आणि आपलं स्वप्न पूर्ण होणार ही आपल्याला माहिती. पॅडी दादाने तुझ्यावरती प्रचंड प्रेम केलेलं आहे. मी जिवंत असेपर्यंत आणि तू जिवंत असेपर्यंत संबंध ठेवणार आहे. पालक तत्वचं त्याने स्वीकारलं आहे. प्रेम अजूनही मिळतं आहे. घरी गेल्यानंतर, बाहेर आल्यानंतर त्यांना भेटणार, घरी जाणार काय आणि काय? घरीच नाही, पण का माहिती आहे का की आता ताई आणि दादा वाट बघतात माझी बारामतीत. ती हेलिकॉप्टर पाठवणार नाही आणि मी हेलिकॉप्टरमधून तिकडे जाणार नाही. त्यामुळे ना भेटता इथं येणार नाही. आता मी फोनवर आमचं कॉन्टॅक्ट होणार, व्हिडिओ कॉल करणार, बोलणार. तुला माहिती आहे का, तू आता जिंकल्यानंतर महाराष्ट्रात जल्लोष होत आहे, बारामतीत होतोय. बारामतीतील राजकीय नेते अजितदादा पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांनी ट्विट केलेलं आहे, पोस्ट केलं आणि तुझं अभिनंदन केलेलं आहे. ती माहितीच नव्हतं मला, पण आता कळालंय तुमच्याकडून आख्यान. बरं वाटतंय त्यांनी. अच्छा, घरामध्ये सर्वाधिक प्रेम कुणाचं मिळालं? तू वर्षात आहे ना आई म्हणायचं आहे, त्यानंतर अंकिताला बहीण म्हणायचा आहे, सर्वात पुढे प्रेम कुणाचं मिळालं? पॅडी दादा. पॅडी दादाचं. घराला मिस करतोयस? लय मिस करतोय, लय मिस करतोय. बर. आणि आता तू गावी जाऊन घर बांधणार आहेस अशी पण माहिती आहे आणि घराला पण बिग बॉसचं नाव देणार आहे. घर बांधणार आणि बिग बॉसचं नाव देणार. बर. मग तुझे गावी मित्र वगैरे आता वाट बघत असतील आतुरतेनं? वाट बघतात. बाहेरने डीजे आल्यात आणि डीजे येऊन आता वाट बघतात की सूरज भाऊ कधी येतो आणि कधी आपण डीजे लावतोय, ही आनंद साजरा करतोय.
तुझा जो स्वभाव आहे त्या स्वभाव साधेपणा आहे, सरळता आहे, हा स्वभाव आता तुला एक प्रसिद्धी मिळाली, ग्लॅमर मिळालं आहे. कसं असतंय, माणसाला आयुष्यात पैसा प्रसिद्धी मिळाली किंवा ग्लॅमर की तो हवेत जातो. आणि तसं तुझं होणार आहे का? म्हणजे तू नाही. हा स्वभाव कायमस्वरूपी राहणार आहे की तू बदलणार आहेस? मी कधीच बदलणार नाही. साधा साधा सिंपल असा आहे, असंच असंच राहणार शेवटपर्यंत. बघता ना तुम्ही. बरं बरं बरं, एक शेवटचा प्रश्न होता की तुझं जे गाणं आहे ते आमच्या ETV भारतच्या प्रेक्षकांना होऊन जाऊ दे. तुझ्या चिकन्या मुखल्याला मन चोरून पाहतय ग, दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, अगं बाय ग गोली ग तेच कॉल बुकिटिंग. धन्यवाद. तर हा होता बिग बॉस विजेता सूरज चव्हाण यांना आपला प्रवास आणि घरातील जी माहिती आहे ती सविस्तरपणे सांगितली आहे. कॅमेरामॅन अनिल निर्मळसह मी अमृत सुतार, ETV भारत, मुंबई.